लेकिन आप अकेले यहाँ पे क्या कर रही हैं? क्या बताऊँ साहब, गरीब औरत हूँ, टिकट के लिए पैसे नहीं थे, इसलिए उस कंडक्टर ने यही उतार दिया और बस भी चली गई। अच्छा ठीक है, आप बैठिए। शुक्रिया साहब, अल्लाह आपको बरकत दे। एक बात कहूँ साहब? क्या है? आप बहुत हैंडसम है। अच्छा? और गुस्से में तो आप और भी ज्यादा चिकने लगते हैं। गुस्से में चिकना लगता हूँ? गाड़ी क्यों रोक दी? नीचे उतर जाओ गाड़ी से। क्या? बीच रास्ते में अकेली औरत को इस तरह छोड़ के जाना आपको शोभा नहीं देता साहब? अगर मेरी जगह आपकी प्रिया होती तो? प्रिया? प्रिया? प्रिया तू? हो शहाण्या, लाज पण वाटत नाही ना तुला? माझ्या गावाला चाललायस आणि तेही मला न सांगता? अगं पण तुला कोणी सांगितलं? कमिशनर साहेबांनी. चल. कशाला? अहो त्यांचा मुलगा आहे लग्नाचा, आपल्या प्रियासाठी. प्रियासाठी ना? तिनं तो आधीच बघून ठेवलाय. अहो काय सांगताय काय? काळजी करू नका बाईसाहेब, मुलगा चांगला आहे, आमच्याच खात्यातला आहे. तरीही चांगला आहे. नाही ग बाई, प्रियाला तुमच्या खात्यातल्या माणसाला अजिबात द्यायची नाही. का का? मी बघलं ते पुष्कळ झालं. कोण आलंय आता? अरे प्रिया तू? वेलकम. प्रिया बेटी वेलकम. हो मी आता तुम्हाला म्हटलं ना, आमच्या खात्यातला चांगला तरुण तो हा. काहीतरीच काय. चल प्रिया तू वेलकम होम. ये विक्रम, बोल कसं काय येणं केलंस? यावं लागलं सर, कमिशनर साहेबांचा हुकूम. आय नो. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सर. बोल, मी तुला काय मदत करू शकतो? सर इथली सगळी चौकशी मी स्वतःच करू इच्छितो. नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला भेटायचंय? फर्स्ट ऑफ ऑल हवालदार बजरंग बागडे. आता आपल्याकडचे स्थानिक लाडके पुढारी छगनराव कोकाटे बजरंगाला हार घालते. खुर्ची ठेवले, या बसा बसा. हार फार झालेले, हार घालून घालून मान दुखायला लागली माझी. 8 दिवस झाले, आता बाद झालं. पुरे काय रांग लागले, लांबून लांबून लोक येत आहेत. काय सांगतोस काय? येऊ दे नाहीतरी आपला दुसरा उद्योगधंदा काय आहे. या घाला. वीर तरुण मंडळ सातारा, चला पुढे चला. वाघाची तालीम कोल्हापूर, वा सरोजिनी मंडळ. अरे महिलांचा हार आहे, कळत जाईल का? ठीक आहे, हातात घाल. चल पुढे चल. चला फुलं पण चालतील. चला. दोन रंगा, एका रंगात. अरे हाताला हार नाही आणला. हार्टी कंग्रॅट्स. अरे तू कधी आली मुंबईहून? सकाळी चाले. ग्रेट असं बजरंग. डेंजर डॉनच्या तावडीतून चक्क 2 मुलांना सोडवलंस तू. बजरंगाची कमाल. दुसरं काय? हे कोण आले तुझ्या बरोबर? हे विक्रम शिंदे. अच्छा. माझ्या बरोबर मुंबईहून आले. हो मुंबईहून आलेत. पत्रकार दिसतायत, माझी मुलाखत घ्यायला आलेत. यावेळेला जरा चांगलं छापा, मागच्याला फार शिव्या दिल्या होत्या ना. मी विक्रम शिंदे, सीबीआय इन्स्पेक्टर. अच्छा, ते सीबीआय वाले सुद्धा पत्रकार झाले. सीबीआय आता नाही बघितलं साहेब, जाताना मला सांगत होता एवढ्यावर घालू नका, एवढ्यावर घातले आणि गेला. साहेब मारता कशाला? आय सी. म्हणजे मुलं कुठं सापडली हे तुला आठवत नाही तर? नाही ना. तुला साक्षात्कार झाला, बजरंगानं तुला मार्ग दाखवला, तू थेट तिथे पोहोचलास. करेक्ट. दोन्ही वेळेला असंच घडलं? आईशा बजरंगा शपथ. तू खोटं बोलतोस बजरंग बागडे. खरं काय घडलं ते सांग. खरं काय घडलं ते सांगितलं. नाही हवालदार, खरं काय घडलं असावं ते मी तुला सांगतो. डेंजर डॉन चंदनपूरला येणार ही बातमी तुला मिळाली, तू खूप खुश झालास. डेंजर डॉनला पकडून देऊन आपणही एखादा पराक्रम करून दाखवावा असं तुला वाटलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण डेंजर डॉन चंदनपूरला आला आणि मग तू निराश झालास. आपल्याला मिळणारी मोठी संधी हातची जाते की काय असं तुला वाटलं आणि तू एक प्लॅन केलास, राईट? प्लॅन हवालदार, तुला घाम का फुटला? ते काय की कोणी मोठ्याने ओरडलं की मला घाम फुटतो. लहानपणापासून वडील ओरडायचे, मी आंघोळच करायचो नाही. म्हणजे तू घाबरला नाहीस तर? डेंजर डॉनला पकडताना मी घाबरलो नाही. तुम्हाला का घाबरेन मी? अच्छा, म्हणजे डेंजर डॉनची तू मारामारी केलीस स्वतः? वाटलं तर
प्रसादला विचारा ना. बजरंग, प्रसादनी बघितलं ना तुला प्रत्यक्ष डेंजर डॉनची मारामारी करताना? मग सांगतोय काय, आखो देखा हाल सांगेल तो. कारण मारामारी करताना प्रत्यक्ष तो तिथं होता. असा पिसलाय त्या डेंजर डॉनला. बुटाने काय मारला, गोंट्यात काय घातला, ते टनाटन थरथराट झाला त्याचा. आय सी. म्हणजे मला त्या प्रसादला भेटायलाच पाहिजे. हा बेटा ना बेटा. ओफो इन्स्पेक्टर अंकल, किती वेळा सांगू तुम्हाला, तो डेंजर डॉनच होता. त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरला आणि मी बेशुद्ध पडलो. मी कोकलून सांगतोय तुम्हाला की मी बस. ओके. आणि तू शुद्धीवर आलास तेव्हा? मी एका जुन्या घरात होतो, एकदम ओल्ड हाऊस. माझे हातपाय बांधले होते. समोर डेंजर डॉन उभा होता. मी त्याला म्हंटल, मला भूक लागलीये. मला मम्मी पप्पांची आठवण झाली. मम्मी पप्पा. त्याने मला दूध दिलं. मग तू घाबरला नाहीस? चट, मी कधीच घाबरत नाही. बरं मग पुढे काय झालं? मला झोप कधी लागली कळलंच नाही. नंतर मी जागा झालो तेव्हा पाहिलं कोणीतरी दार उघडत होतं. पाहिलं तर ते बजरंग काका होते. बजरंग काकाची आणि डेंजर डॉनची खूप मारामारी झाली. बजरंग काकांनी डेंजर डॉनला खूप मारलं आणि मग डेंजर डॉन घाबरून पळून गेला. आणि मग बजरंग काकांनी मला घरी आणलं. खरोखर आमचं भाग्य मोठं, म्हणून आमचा प्रसाद आम्हाला परत मिळाला. सगळी त्या बजरंगाची कृपा. नुसती बजरंगाची कृपा नाही मम्मी, या हवालदार काकांची सुद्धा कमाल आहे. हा बजरंगाची कमाल. मी म्हणत होतो तुम्हाला की नाही काय कमाल याची. विक्रम, विक्रम, तुझा अजून विश्वास बसत नाहीये ना विक्रम? कमाल आहे तुझी. तो मुलगा स्वतः तुला सांगतो त्यांनी प्रत्यक्ष ती मारामारी बघितली. ही जन आय विटनेस विक्रम. आणि तरीही मला ते पटत नाही. तो बजरंग बागडे एवढा ग्रेट असेल असं मला वाटत नाही. का? तुझ्याशिवाय दुसरं कोणी ग्रेट असूच शकत नाही का? तुला काय म्हणायचंय काय प्रिया? ती मुलं पळवणारा डेंजर डॉनच होता. पण हे तू का मान्य करत नाहीये सांगू? का? तुला त्या बिचाऱ्या हवालदाराला श्रेय द्यायचं नाहीये प्रिया. जे तुला जमलं नाही ना विक्रम, ते चंदनपूरच्या एका साध्या हवालदारानं करून दाखवलं. यु नो, यू आर फीलिंग जेलस. शट अप. तू काय बोलतेस काय प्रिया? तू माझी आणि त्या फालतू हवालदारची तुलना करतेस? तुला ना मी करत नाही विक्रम, तू करतोयस. आणि म्हणून तर तुला एवढा त्रास होतोय. मग तुझी काय अपेक्षा आहे? मला हे सगळं पटत नसताना मी हे सगळं मानायला हवं? त्या हवालदारला डोक्यावर घेऊन नाचायला हवं? अरे बघ, सध्या बोलताना सुद्धा किती जळतोयस तू त्याच्यावर. चेहराच सांगतोय ना तुझा. माझा चेहरा गेला खड्ड्यात. विक्रम, आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझं ते चंदनपूर आणि तुझा तो हवालदार सगळे गेले तेल लावत. टू हेल्प विथ यू ऑल. विक्रम प्लीज. अरे ऐक तरी माझं. बघा साहेब माझं कौतुक वाचतायत पेपरात. या या साहेब, तुमच्याकडे वस्ताद आले. गुड मॉर्निंग साहेब. राम 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 राम. बसा, बसा, बसा. काय बसतात? आज कोणती कंप्लेंट घेऊन आलात आमच्या बजाबद्दल? नाही साहेब, कंप्लेंट वगैरे काय नाही. अहो समजा गाव कौतुक करते याचं. माझं भाग्य म्हणून असं जावई मला मिळाला. आणि माझं दुर्भाग्य भाग्य म्हणून मला असला सासरा मिळाला. एक विचारू काय? विचार. विचार. नाही, कंडिशन आले म्हणून. इंग्रजी तुम्हाला नाही जमायचं. त्यांना असं म्हणायचं आहे, त्यांना तुमच्याशी कॉन्टिनेंटल बोलायचं आहे, खाजगी. हा म्हणजे कॉन्फिडेन्शियल. बघ विचार. नाही म्हणजे ते इन्स्पेक्टर शिंदे मुंबईहून आलते, त्यांची बी खात्री पटली ना? कशाबद्दल? 2 पोरं डेंजर डॉनला पळवली आणि दोन्ही बी बाजानं शोधून काढली. हा तेच म्हणतोय मी. एवढी 2 पोरं मी शोधून दिली तर मला प्रमोशन तरी मिळेल की नाही? निदान पगार तरी वाढवून मिळेल की नाही? काय काय रे, तुला कशाला हवाय रे पगार वाढवून? आता मी महिन्याशी लग्न करणार म्हणजे माझे 2चे 4 हात होणार, 4चे 8, 8चे 16. बास तुम्हाला काय त्रास होतो कळत नाही. नाही तसे. हे बघ बजा, तुला डबल प्रमोशन मिळेल अशी व्यवस्था केली आहे मी. खास मेडल साठी तुझ्या नावाची शिफारस केली आहे मी. साहेब बस, तुम्ही असं फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. मग बघा त्या डेंजर डॉनला असं पकडतो. बरं साहेब, चला इकडे जेवण नाही. चला